मैडम नमस्ते। ये प्रदर्शनी के लिए बहुत सुंदर है, बहुत सारे लोगों को आप इनवाइट करें, तो इसके बारे में थोड़ा डिटेल से बताइए ना। जी ज़रूर। मेरा नाम अंजलि जादव है। अंजलि जादव। हाँ, अच्छा। और ये मैं एग्जीबिशन और महिलाओं के लिए, जो मिडिल क्लास महिलाएं हैं, हाँ। तो वो लोग बहुत कुछ करना चाहते हैं लेकिन सही घर बात से बाहर नहीं निकल सकते सही हैं। बात है, तो सही बात उनके है। लिए हम लोगों ने क्या किया है कि आप घर संभाल के ये कर सकते हो। हाँ। जैसे कि महीने में 1 या 2 दिन के लिए अपन मतलब ऐसे वीकेंड में रखते हैं, फ्राइडे सैटरडे संडे, बराबर। और एवरी मंथ के लिए। हाँ। और ये पूरे सिर्फ मतलब सोलापुर के लिए नहीं है, पूरे महाराष्ट्र की लेडीज़ लोगों के लिए हम लोग कर रहे हैं। अच्छा, ठीक है अच्छा, ना। अच्छा। और इसके माध्यम से हर लेडीज़ अपना घर संभाल के एक छोटा सा साइड बिजनेस कर सकते हैं। बराबर। ज्वेलरीज है, गारमेंट्स है, हर तरह का फूड स्टॉल्स है। और जैसे कि बहुत पूरे सारे घरेलू आइटम। जी जी जी। हाँ। और बहुत सारे लोगों का बहुत सारा लॉस हो गया है। ये कोरोना कवर आया था जी। बराबर। कोरोना के बीच में सब लोग लॉस में गए हैं, तो फैमिली को सपोर्ट बोल के महिलाएं ये कर रही है, और उनके लिए मेरा एक साथ है। मेरा जो लाइन है लक्ष्य नारी प्रगति का। अच्छा। लक्ष्य मीन्स मेरा एम ही वही है कि हर एक लेडीज को कुछ ना कुछ उनको फायदा मिलना चाहिए। बराबर। और बिजनेस वालों के लिए है, लेकिन जो हाउस वाइफ है, हाँ। जो कुछ नहीं कर सकते हैं, तो बराबर। उनके लिए अपन एक स्टेज रेडी किया हुआ है। बराबर। वो स्टेज पे वो लोग अपनी जो कलाएं है, सुंदर हस्ताक्षर हो, मेहंदी के लिए हो, हर तरह के कला के यहाँ पे कॉम्पिटिशन्स रखे जाते हैं, और उनको अच्छे से गिफ्ट और ट्रॉफीज दिए जाते हैं। क्या है कि इंसान रोज करता वही काम करता है, लेकिन उसके लिए मोटिवेशन मिलना बहुत जरूरी है। थोड़ा चेंज भी होना। जी जी 100%। तो इसके लिए हम लोग ये इवेंट्स ऑर्गेनाइज करते हैं, और सिर्फ महिलाओं के लिए। बहुत अच्छा है, बहुत अच्छा है। कितने साल से कर रहे हैं आप? मेरे को तो इसमें 6 साल हो गया है। 6 साल। 6 साल। बहुत अच्छा है। लॉकडाउन के बाद ये फर्स्ट इवेंट है। अच्छा। लेकिन इसके बाद हर मंथ का सेकंड वीकेंड में हम लोगों का रहेगा। ठीक है, तो आपका यानी पुणे और सोलापुर आना जाना रहता है जी, कैसा है? मेरा जो मायका है वो पुणे है, और हाँ। ससुराल जो है वो मेरा सोलापुर है, सोलापुर। इसलिए मेरा मेन बिजनेस जो पुणे में है। पुणे में। लेकिन अभी लॉकडाउन के बाद इधर स्टार्ट किए हुए हैं। बहुत अच्छा है। हम भी ये कोरोना के बाद और में आप सब लोगों का साथ रहेगा तो और आगे जाएंगे, मतलब सही सबको बात है लेके ना, चलेंगे। सबको मिलकर चले तो अच्छा और है। एक दूसरे का साथ और सबका विकास, यही चीज़ मेन बात है। बराबर, एग्जैक्टली, उससे बहुत मोटिवेशन मिलता है, उससे इंस्पिरेशन और मिलता इसमें है। मेरे फैमिली जो है, मेरे हाँ। पूरा परिवार मेरे हाँ। साथ में है, इसलिए मैं ये कर पा रही हूँ। तो सही बात है ना, आप अकेला रह के इतना कर रहे तो बहुत अच्छा है, अच्छा मालूम हो गया हमको। तो थैंक यू सो मच। थैंक यू। Hi, hello, namaste. This is Anita. Welcome to you all in this beautiful exhibition. या एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट झालेल्या सर्व स्पर्धकांचे या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे. आगमन स्वागतम सुस्वागतम. कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी सुंदर अशा हस्ताक्षराने या ठिकाणी सुरुवात होत आहे. तर स्पर्धकांनी खूप मस्त अशा पद्धतीने तयारीत आहे. हो की नाही, सगळे तयारीत आहात ना मंडळी? हस्ताक्षर सुंदर व सुरेख घडवायचं असेल तर तुम्ही नक्की समृद्धी प्रतिष्ठान सोलापूर यांना नक्कीच व्हिजिट करू शकता. यांनी 10 दिवसाच्या ट्रेनिंग कोर्समध्ये 4 दिवसातच अतिशय उत्तम अशा पद्धतीने त्यांचा हस्ताक्षर या ठिकाणी सुधारलेला आहे. तर त्यांच्याकरिता सौ मीनाक्षी जाधव यांच्याकडून समृद्धी प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांना या ठिकाणी सर्टिफिकेट देत आहे. गुरूंच्या हस्तेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सर्टिफिकेट स्वीकारणार आहेत. तर विनंती करते मॅमला की विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट वाटप करावं. विद्यार्थ्यांचे नाव या ठिकाणी मी घोषित करीत आहे. विराज दोमा याचेही या ठिकाणी उत्कृष्ट अशा पद्धतीने हा त्याचा हस्ताक्षर आहे. त्याकरिता समृद्धी प्रतिष्ठान यांच्या वतीने त्याचं या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे. सो मीनाक्षी जाधव मॅम यांच्याकडून जोरदार टाळ्या होतात मंडळी प्लीज.
गरज असते. थँक्यू सो मच. माझा पहिला विद्यार्थी हा मॅम, आणि त्याने इंग्लिश तुमचा आणि एक्सपिरियन्स तुम्ही माईकमध्ये शेअर करू शकता. माझा हा पहिला विद्यार्थी आहे विराज, आणि त्याने इंग्लिश आणि मराठी दोन्ही क्लास लावले आणि दोन्ही उत्तमरित्या त्याने कोर्स पूर्ण केला. त्याने एका वेळी 2-2 तास बसून क्लास पूर्ण केला. तर त्यासाठी त्याचं खूपच कौतुक आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही अतिशय उत्कृष्ट हा म्हणजे हा लिहून आज स्पर्धेमध्ये मिळणार म्हणून, तर त्याच्यामुळे खूप कौतुक आहे. तो हैदराबादहून आले. या ठिकाणी यश कोसंदर या ठिकाणी आलेला आहे. त्याचा उत्कृष्ट कला म्हणजे हस्तकला. त्याच्यामध्ये त्यांनी 12 पर्यंत जागून आज मला या ठिकाणी या मंचावरती सर्टिफिकेट मिळणार आहे. याकरिता तो 12 वाजेपर्यंत थांबून मस्त अशा पद्धतीने हस्ताक्षर पाठवून मॅमला दिलं. त्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होतात मंडळी प्लीज. अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा त्याचा मेहनत आहे आणि गुरुजी सुद्धा त्यांना उत्तम अशा पद्धतीने ट्रेन केलं. त्याबद्दल मॅमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. सुद्धा 4 दिवसामध्ये कोर्स कंप्लीट केला. 10 दिवसाच्या या सेशनमध्ये अन्विश पवार यांनी 4 दिवसामध्ये उत्कृष्ट अशा पद्धतीचं त्याचा हस्ताक्षर स्पर्धा त्यांनी उत्तम अशा पद्धतीने पार पाडलं. त्याबद्दल त्याचे सुद्धा समृद्धी प्रतिष्ठानाच्या वतीने आणि तसेच जीवनधारा ग्रुप यांच्या वतीने सुद्धा मनापासून त्याचे अभिनंदन व्यक्त करीत आहे. कॉंग्रॅच्युलेशन. एकदा ह्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होतात मंडळी प्लीज. थँक्यू सो मच एव्हरीवन. या ठिकाणी मेहंदी स्पर्धा आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहे. यानंतर वेशभूषा स्पर्धेला सुद्धा सुरुवात होणार आहे. तर तत्पूर्वी या ठिकाणी जमलेल्या सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे. खबर आहे की आपल्याला खूप टाइमचा लिमिट असतो स्पर्धेमध्ये की आपण जिंकावं याची आतुरता खूप असते. हो की नाही मंडळी? हो ना? हो. मग त्यासाठी 10 मिनिटाची टाइम तुम्हाला एक्स्ट्रा दिलेला आहे. खूप छान सुंदर हस्ताक्षर तुम्ही या ठिकाणी लिहावं याकरिता. तर सर्वांना खूप खूप बेस्ट ऑफ लक. खूप छान सुरेख सुंदर असा हस्ताक्षर तुम्ही रेखावं अशी विनंती आहे आणि स्पर्धेत मस्त यश संपादन करावं. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी, खूप सपोर्ट करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी एक व्यासपीठची खूप गरज असते. त्याकरिता या ठिकाणी जीवनधारा ग्रुप्स यांच्याकडून अंजली जाधव मॅम यांनी आयोजित केले आहे लक्ष्य नारी प्रगतीचे हा सुंदर अशा स्पर्धा एक्झिबिशन या ठिकाणी संपन्न होत आहे. तर या ठिकाणी जमलेल्या सर्व नारी शक्तींना या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे जीवनधारा ग्रुप्स यांच्याकडून. मनापासून सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 10 मिनिटाचा वेळ जास्त दिलेला आहे. कृपया सर्वांनी आणि या सुंदर असं मेहंदी फंक्शन सुद्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. तर 10 मिनिटाचा एक्स्ट्रा टाइम फक्त हस्ताक्षर स्पर्धेसाठी आहे. त्याची सर्वांनी स्पर्धकांनी नोंद घ्यावी अशी नम्र विनंती आहे. सुंदर हस्ताक्षर स्पर्धा झाल्यानंतर या ठिकाणी मेहंदी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तरी सर्व स्पर्धकांना मी पुढे एकदा बेस्ट ऑफ लक देत आहे.
स्पर्धेमध्ये जे पार्टिसिपेट झालेले स्पर्धक आहेत त्यांना एक विनंती आहे की त्यांना कोणाला समृद्धी प्रतिष्ठान सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी मेहंदी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। तर सर्वांनी रेखीव आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचं मेहंदी या ठिकाणी काढत आहे। तर सर्वांना खूप खूप अभिनंदन। जीवनधारा ग्रुप्स यांच्याकडून या ठिकाणी हा सुंदर असा भव्य दिव्य अशा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। सोलापूर शहरातील नाविन्यता आणि तसेच उत्कृष्ट अशा पद्धतीचे स्टॉल्स या ठिकाणी सज्ज आहेत। तर सर्व सोलापूरकरांनी या ठिकाणी स्टॉल्सना व्हिजिट करावं। हा सुंदर असा कार्यक्रम भव्य दिव्य असा सोहळा जीवनधारा ग्रुप्स यांच्याकडून या ठिकाणी संपन्न होत आहे आणि तसेच भव्य दिव्य असा स्पर्धेचं सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आज आणि उद्या सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्यातील हस्ताक्षर स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा तर संपन्न झालेला आणि यानंतर हा सुंदर असा मेहंदी फंक्शन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यानंतर वेशभूषा स्पर्धेला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर डान्स परफॉर्मन्स सुद्धा होणार आहे। याची सर्व प्रेक्षकांनी दक्षता घ्यायची आहे आणि सर्वांनी उत्स्फूर्त अशा पद्धतीने डान्सला भाग घ्यावा अशी विनंती आहे।
सन्माननीय अतिथीगणांचे या ठिकाणी या सुंदर अशा भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये आगमन होणार आहे. तर त्यात ॲस्ट्रो किड्स प्रिन्सिपल मॅम राजेश्वरी बाधुले मॅम यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर त्यांचे मी मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे जीवनधारा ग्रुप्स यांच्याकडून. ॲस्ट्रो किड्सचे प्रिन्सिपल मॅम राजेश्वरी बाधुले मॅम यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर जीवनधारा ग्रुप यांच्याकडून मी त्यांचेही मनापासून हृदयपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. सन्माननीय अतिथीगणांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. तरी सर्वांचे या ठिकाणी मनापासून पुनश्च एकदा जीवनधारा ग्रुप्स यांच्याकडून सहर्ष स्वागत करीत आहे. मेरा शुभ नाम मुकुंद लिमय है। मेरा लिमय पंचगव्य निसर्ग उपचार सेंटर है सोलापुर में। मेरी 4 शाखाएं हैं, शोभानगर 7 रस्ता, बीजापुर, लिमय वाली और महाराज मंदिर। ये 4 शाखाएं चलाता हूँ। मेरा मेन जो मोटो है वो है ड्रगलेस थेरेपी। ड्रगलेस थेरेपी में अपन कुछ भी दवाई नहीं देते, सिर्फ अपन करते हैं बाह्य उपचार जिसे बोलते हैं, जैसे एक्यूप्रेशर है, एक्यूपंक्चर है, कपिंग है, मसाज है। अच्छा। उसमें सबसे ज़्यादा अभी बेहतरीन जो चल रहा है उसमें वो है एक्यूपंक्चर। एक्यूपंक्चर की वजह से जो ऑपरेशन आप 50,000 में लाख रुपया खर्चा करते हैं तो कम से कम आप 500,000 रुपये में ठीक हो सकते हैं। अच्छा। इसीलिए मैं ज़्यादा से ज़्यादा प्रेफर करता हूँ कि एक्यूपंक्चर लोग करें। अच्छा। एक्यूप्रेशर और एक्यूपंक्चर में फ़र्क क्या है? एक्यूप्रेशर में अपन दाब देते हैं, एक्यूपंक्चर में अपन क्या करते हैं, वही पॉइंट पे अपन निडल डालते हैं। वो निडल डालने की वजह से जो शरीर में का वात है वो निकल जाता है और जो ब्लड सर्कुलेशन है वो ठीक हो जाता है। अच्छा। अभी मैं फिलहाल मैंने चालू किया है कॉस्मेटिक एक्यूपंक्चर। कॉस्मेटिक एक्यूपंक्चर में अपन फेस के ऊपर निडल लगाते हैं, जिससे चेहरे में फुंसियाँ रहती है या डार्क सर्कल रहते हैं या त्वचा जो है वो निस्तेज पड़ जाती है, जो अपनी ओरिजिनल त्वचा है। मैं तो कहता हूँ कि हम क्या बोलते हैं उसे, सेकंड स्किन देते हैं हम। अच्छा। वो और वो स्किन देने का जो तरीका है वो पूरी तरह से नेचुरल है। तो आप नेचुरल की तरह आओ, ये निसर्ग चक्र है, तो आप फिर निसर्ग की तरफ आओ। यही हमारा कहना है कि आप निसर्ग के साथ रहो, आपका खान पीन वैसा ही रहे
हाँ। और आपको बाकी कोई दवाई की ज़रूरत ही नहीं पड़ेगी। बराबर है, सही तो बात। वो नेचुरल तरीके से हम ड्रगलेस थेरेपी का ज़्यादा से ज़्यादा प्रचार प्रसार हम कर रहे हैं बहुत और इसकी वजह से ही ये स्टॉल के ऊपर हमने जो ये रखा है 2 दिन का हाँ, शिविर, हाँ। उसमें भी हम वो इसका ही प्रचार प्रसार कर रहे हैं। बहुत अच्छा। धन्यवाद। तो वो जो लेडी का कहते थे ना, हाँ, वो उसका थोड़ा explain। ओके, फेस एक्यूपंक्चर किया था तो हाँ। वो 70 साल की लेडीज़ थी। अच्छा। तो उनको क्या हो रहा है, झुर्रियाँ गिर रही है और जो ये त्वचा है हाँ। वो नीचे गिर रही है। ओह। तो स्किन टोन सुधारने के लिए, अच्छा। स्किन टोन पूरा सुधारने के लिए या टाइट रहने के लिए स्किन अपनी, उसके लिए हमने वो लेडीज़ के ऊपर एक्यूपंक्चर ट्रीटमेंट की है। तो उसके टोटल 8 सेटिंग होती है, तो एक सेटिंग आज पूरा हुआ है। अच्छा। उसके टोटल 8 सेटिंग है, 8 दिन के बाद एक सेटिंग, ऐसे पूरे 8 सेटिंग उनको लेने पड़ेंगे और 2-3 सेटिंग में उनको फ़र्क मालूम पड़ेगा। अच्छा। बिल्कुल। ओके, धन्यवाद। थैंक यू सर। फास्ट सो दॅट फास्ट बी फास्ट. हे सुंदर रेखीव या ठिकाणी मेहंदी या ठिकाणी काढत आहेत. तर सर्व स्पर्धकांचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन आहे. तर थोड्याच वेळामध्ये मेहंदीच्या सेरेमनीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. थोड्याच वेळामध्ये संपणार आहे, याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. थैंक यू। टाइम संपलेला आहे. मी काउंट करेन. ओनली 2 minutes are left. एसीपी मॅम संगीता हत्ती मॅम यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
तर मी त्यांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे. यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तर त्यांचे मी मनापासून जीवनधारा ग्रुप्स यांच्याकडे आहे, तर जीवनधारा ग्रुप्स यांच्याकडून हृदयपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तर जीवनधारा ग्रुप्स यांच्याकडून मी पुनश्च एकदा मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. हा सुंदर असा परफॉर्मन्स या ठिकाणी संपन्न होणार आहे. नृत्य संस्थेचे संस्थापक असणाऱ्या माननीय अमृता जाधव मॅम यांच्या विद्यार्थिनी आपल्या समोर एक सुंदर असा परफॉर्मन्स या ठिकाणी सादर करण्यात या ठिकाणी संपन्न होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या उद्या हा सुंदर अशा शास्त्रीय पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर विद्यार्थ्यांना कौतुकाची खूप गरज असते. एकदा जोरदार टाळ्या जोरदार उद्या प्लीज मंडळी सगळ्यांकडून. थँक्यू सो मच. नृत्यालय एक मुक्त नर्तन मंच यांच्याकडून विद्यार्थ्यांनी सादर करीत आहोत नटेश कौतुकम. Yeah.
अतिशय अद्भुत अशा पद्धतीने या ठिकाणी हा डान्स परफॉर्मन्स सादर करीत आहे नृत्यांगणा नृत्यालय एक मुक्त नर्तन मंच यांच्याकडून हा सुंदर असा गणेश वंदनावरती परफॉर्मन्स होणार आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करीत असताना सर्वप्रथम गणपती बाप्पांना वंदन करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. तर त्या संस्कृतीला जपत आपण कार्यक्रमाच्या सुरुवात तरी आपल्या नटराज स्वामींच्या वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झालेलीच आहे. यानंतर गणेश वंदना या ठिकाणी संपन्न होणार आहे. 14 विद्येचे आणि 64 कलेचे अधिपती असणाऱ्या बाप्पांना वंदन करून या ठिकाणी या कार्यक्रमाला सुंदर अशा कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. असं म्हटलं जातं रम्य ते रूप सगुण साखर रम्य ते रूप सगुण साखर मणी धाटे भाव पाहता क्षणभर मणी धाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरणी येतेसे गहिरीत असताना निर्विघ्नाने हा कार्यक्रम संपन्न व्हावं म्हणून गणपती बाप्पांना आपण वंदन करीत असतो. कार्यक्रमाची सुरुवात प्रातःसमयी झालेला आहे दीपप्रज्वलनाने आणि आता हा सुंदर असा गणेश वंदना या ठिकाणी प्रस्तुत करीत आहे नृत्यांगण नृत्यालय एक मुक्त नर्तन मंच यांच्याकडून सुंदर असा गणेश वंदना. जोरदार टाळ्यांनी आपण कलाकारांचे या ठिकाणी आगमन करूया. खांदी पताका घेऊनी वारी बघा निघाली
घात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागे तुझ्या पायरी साव दारी उभा माझ्या येतो बीट पायी तुझ्या सेवा करीन युगे युगे माऊली हरी मुखी नाम घोष कर्म तुझे नाम धर्म कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग वार करी पंथा पांडुरंग वैकुंठी दिसे स्वर्ग रे रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी रंग सावळ्याच्या अंगणी रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या भेटीसाठी इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्या सोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे काही थकलेले भेगाळलेले या ठिकाणी प्रस्तुत होणार आहे विठ्ठलवाडा नृत्यालय एक मुक्त नर्तन मंच यांच्याकडून लास्ट परफॉर्मन्स नारी शक्तींना सर्वांना समर्पित करण्यासाठी एक सुंदर असा गीतावरती एक सुंदर असा परफॉर्मन्स या ठिकाणी सादर करणार आहे तर महिलांसाठी पुनश्च एकदा जोरदार टाळ्या तर पडतीलच ऐगिरी नंदिनी नंदित मोदिनी विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवर विंद चिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती एषिति कंठ कुटुंबिनी भगवती एषिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते अशा शक्ती मातेचं या ठिकाणी वंदन करण्याकरिता पुढील परफॉर्मन्स आपल्या सर्वांसमोर घेऊन येत आहेत विठ्ठलवाडा विद्यालय एक मुक्त नर्तन मंच या विद्यालयाचे विद्यार्थी जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया नेक्स्ट परफॉर्मन्स आदिशक्तीचा परफॉर्मन्स या ठिकाणी प्रस्तुत होत आहे तर विनंती आहे की परफॉर्मन्सला सुरुवात करावं
तुम्ही पुढे या जरा जवळ या. तुम्ही या की जरा जरा जवळ सब हाथ एक जगह रखो. हाँ, व्यवस्थित ठेवा. हो हो. झाले का? ओके. सुंदर हस्ताक्षर या ठिकाणी नोंदवलेला आहे. तर त्याबद्दल मी जीवनधारा ग्रुप्स यांच्याकडून त्यांचे खूप खूप अभिनंदन करीत आहे. स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा हा खूप मोठा विषय आहे. एवढ्या बिझी शेड्यूलमधून, महिलांच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून त्याच्यात वेळात वेळ काढून आपल्या कलेला टिकवून आणि यात हा सुंदर अशा व्यासपीठावरती आपल्याला कलेचं प्रदर्शित करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याबद्दल सर्व महिलांचे खूप कौतुकास्पद विषय आहे हा खरं तर सर्व सन्माननीय अतिथीगणांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर विनर्सचे या ठिकाणी सर्टिफिकेट्स, ट्रॉफी देऊन त्यांचे या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. सन्माननीय अतिथीगणांच्या हस्ते या ठिकाणी विनर्सचे अभिनंदन करण्यात येणार आहे.
सन्मानाचे स्वरूप आहे ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि मेडल. विनर्सचे या ठिकाणी ट्रॉफी आणि तसेच मेडल, सर्टिफिकेट देऊन त्यांचे या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. फर्स्ट क्रमांक जे आहे त्यांचे नाव या ठिकाणी, त्यांचे सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. सन्माननीय अतिथीगणांच्या वतीने प्रमिला शिंगाडे मॅम यांच्या वतीने फर्स्ट क्रमांक आलेले प्रतिमा बेगम यांचे या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. आणि त्यानंतर सेकंड क्रमांक द्वितीय क्रमांक भाग्यश्री जोशी मॅम यांचे या ठिकाणी सन्माननीय अतिथीगणांच्या राजेश्वरी बाधुले मॅम यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. खूप खूप अभिनंदन मॅम. जोरदार टाळ्या होतात मंडळी प्लीज. मंचावरती नारी शक्तींचा सन्मान या ठिकाणी होतोय, याचा सर्वांना खूप अभिमान असायला पाहिजे. तर थर्ड क्रमांक समृद्धी सागर, हिचे सुद्धा या ठिकाणी संगीता वत्ती मॅम यांच्या वतीने या ठिकाणी त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. व्हेरी हॅपी, कॉंग्रॅच्युलेशन डिअर. उत्तेजनार्थ क्रमांक आलेले राजलक्ष्मी कांबळे यांचे या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे. उत्तेजनार्थ आलेले आहेत, तर त्यांना या ठिकाणी मेडल देऊन अंजली जाधव मॅम यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या होतात मंडळी प्लीज. जीवनधारा ग्रुपचे संस्थापक अंजली जाधव मॅम यांच्या वतीने उत्तेजनार्थ आलेल्या स्पर्धकांचे या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. सर्व प्रमुख पाहुण्यांचे खूप खूप धन्यवाद. सन्माननीय अतिथीगणांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर जनार्दन तेजश्री पाटील, जोरदार टाळ्या होतात प्लीज. सर्व विनर्ससाठी, सर्व स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या प्लीज. नेक्स्ट उत्तेजनार्थ आहे समृद्धी सागर. समृद्धी सागर मेहंदी स्पर्धेचे उत्तेजनार्थ आहे. समृद्धी सागर कुठे असतील ते मंचावरती यावं. सोनिया हरप थर्ड क्रमांक, सोनिया हरप यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होतात प्लीज. संस्थेला या सर्व महिलांच्या वतीने या ठिकाणी त्यांनी सादर केलं, त्याबद्दल जीवनभर सन्माननीय अतिथीगणांच्या वतीने या ठिकाणी मेडल देऊन त्यांचे सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. पुढील स्पर्धा समृद्धी उत्तेजनार्थ क्रमांक त्यांनी या ठिकाणी संपादन केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. यांच्याकडून त्यांचे मनापासून अभिनंदन. जोरदार टाळ्या होतात प्लीज. टाळ्यांचा आवाज थोडासा वाढवला तर बरं होईल प्लीज मंडळी. धन्यवाद. या 5 स्पर्धकांनी अतिशय उत्तम अशा पद्धतीने सन्माननीय अतिथीगणांच्या वतीने या ठिकाणी तर प्राइज डिस्ट्रीब्यूट करीत आहे. रेखाटलं त्यांनी मंचावरती यावं अशी विनंती आहे.
थँक्यू. आता 5 विनर्स या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. तर जे कपल पण असतील ते पण मंचावरती येऊ शकतात. हा सुंदर क्षणाचा खूप एन्जॉय करू शकता. ఇప్పుడు అందుకే వాళ్ళ పిల్ల వచ్చింది తీసుకుంటాను అని మీ అమ్మకి చేసింది जे मिस करतील ते आउट ऑफ द गेम. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? तळ्यात मळ्यात जे चुकतील ते आउट ऑफ द गेम आहे. त्यानंतर पुन्हा राऊंड सुरू. सैफान सरांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर मी जीवनधारा ग्रुप्स यांच्याकडून मनापासून त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर जोरदार टाळ्या होतात मंडळी प्लीज त्यांच्या स्वागतासाठी. आणि त्यांच्यासोबत मोहसिन सरांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर त्यांना सुद्धा नम्र विनंती आहे की ते मंचावरती यावं. सोलापूरचे दी ग्रेट फॅशन डिझायनर्स मोहसिन सर आणि तसेच सैफान सर दोघांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचे या ठिकाणी आगमन करूयात. जीवनधारा ग्रुप्स यांच्याकडून मी त्यांचे मनापासून हृदयपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. या भव्य दिव्य अशा प्रदर्शन सोहळा आणि तसेच सुंदर अशा स्पर्धा महोत्सवात सोलापूरचे दी ग्रेट फॅशन डिझायनर्सचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर त्यांचे मी मनापासून जीवनधारा ग्रुप्स यांच्याकडून सहर्ष स्वागत करीत आहे. A very happy welcome to in this beautiful exhibition. त्यांनी आज प्रशिक्षण म्हणून काम करावं अशी त्यांना नम्र विनंती आहे. सैफान सर आणि मोहसिन सर दोघांनी सनस्थ व्हावं आणि हा स्पर्धेचा तुम्ही ऑब्झर्वेशन करावं अशी विनंती आहे. या स्पर्धेचे परीक्षण म्हणून दी ग्रेट प्रमोद जाधव सर यांना सुद्धा नम्र विनंती आहे की त्यांनी सुद्धा आसनस्थ व्हावं अशी विनंती आहे. त्याच्यावरती उभं राहायचंय. हा, तळ्यात मीन्स बॅक साईडला जायचं. क्लिअर? फक्त एक जंप मारायचं बॅक साईडला आणि मळ्यात म्हणलं की ते फ्रंटला यायचं. ठीक आहे? क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर? ओके, स्टार्ट करायचं. येस, 1 2 3 स्टार्ट. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात आउट 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 आउट. नाही तोल गेला तरी पण तळ्यात मळ्याचा कन्फ्युजन असतो. थोडं इकडे प्लीज मॅम. इकडचे थोडंसं इकडे सरका कारण ते दिसत नाहीये जे पार्टिसिपेट्स आहेत. आउट झाले ना तुम्ही? हा, आउट झाले. हा,
सर्वांना. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. लास्ट वन डबल आउट. स्टार्ट. तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात तळ्यात मळ्यात. तळ्यात तळ्यात. आउट आउट. 2 टीम्स आहेत. लेट्स सी बघूया. तळ्यात मळ्यात 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 तळ्यात 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 मळ्यात. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. स्लो पण नाही करायचं, फास्ट करायचं जसं सांगते तसं. मळ्यात. स्टॅच्यू पाहिजे, स्टॅच्यू पाहिजे. तळ्यात तळ्यात. हालायचं पण नाही का? हालायचं पण नाही. बरोबर सुटला तुम्ही. बाकीचे पार्टिसिपेट्स पण घ्यायचं का? हो, बाकीचे पण जॉईन व्हायचे. नाही, जे फायनल राहिलेले असतात त्यांना नंतर पुन्हा सगळ्यांसोबत घ्यायचं. जे आउट झाले प्लीज त्यांनी खाली जायचं प्लीज. ठीक आहे, बाकीचे जे स्पर्धक आहेत ते जॉईन व्हा प्लीज. कॉन्सन्ट्रेट. रेडी आहात तर लाईन वरती उभं राहायचंय. तळ्यात मळ्यात बॅक आणि फ्रंट. क्या बोल रहे हैं? रेडी आहात? कितने का है ये? 10 का है. 10 और ये स्लाइस है इसमें 10 ये भी है. एक 5 हे दे दो. स्लो नाही करायचं, जरी फास्ट आणलं तरी पण आउट आहे. ओके, क्लिअर. रेडी रेडी गाईज. तळ्यात आउट 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 आहे. त्यांचं मोशन नाही झालेला. स्लाइस स्लाइस. असं कुठं चालतं हो? इसमें स्ट्रॉन्ग नहीं है. हाँ, गिर गया वो. निकल कर ले. नहीं, फिर इसके परीक्षक काय म्हणतील ते? नहीं फिर ये इधर. हाँ, ये ले लो, वही बोल रहे. असं नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत. एक चूक झाली की त्याला मिस्टेक माफी नाहीये प्लीज. लक्ष नाही त्यामुळेच मी विचारलं. रेडी आहात का सगळे? क्लिअर गाईज? क्लिअर प्लीज. आउट ऑफ द गेम. थँक्यू. आता लाईन वरती उभं राहायचंय मंडळी प्लीज. तळ्यात. स्लो पण नाही करायचं. मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. 1 2 हल्ले प्लीज. खलास. कंबाईन व्हा प्लीज. कंबाईन व्हा. 3 4 आहेत. हां, ते बॉर्डर जे आहे ना त्याच्यावरतीच उभं राहायचंय. ठीक आहे. हां, रेडी. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. हळू करा. मोशन इज स्लो होता. तळ्यात तळ्यात तिकडे नाही काय. आउट आउट. बॉर्डरवरती उभे राहा. तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. जोरदार टाळ्या प्लीज. तळ्यात मळ्यात
बसून. आता हे टीम्स जे आहेत दोघे जे उरलेले आहेत त्यांनी यायचे. प्लीज जोडी या ठिकाणी आहेत. लेट्स सी बघू यांच्यामध्ये कोणाचा नंबर येईल. आता हे तिघेचे कपल्स इन द सेन्स सगळे फ्रेंड्स पण असू शकतात. लेट्स सी आपण यांच्याकडे एक छोटासा गेम घेऊया. टंग ट्विस्टर. रेडी गाईज? अच्छा पकड पक्का पकड. जे व्यवस्थित करतात त्यांना फर्स्ट क्रमांक घोषित करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या तिन्ही ग्रुप मधल्या एक व्यक्तीने टंग ट्विस्टर म्हणायचंय. ठीक आहे? म्हणजे कच्चा पक्का पापड म्हणायचंय. बघू मॅमनी म्हणणार आहेत. अंजली जाधव मॅमनी. लेट्स सी बघू मॅमनी किती वेळा म्हणू शकतात. वा वा इट्स सो नाईस. थँक्यू सो मच मॅम. स्टार्ट. तुम्ही दोघींपैकी कोण म्हणता? कच्चा पापड पक्का पकड. कच्चा पापड पक्का पापड. 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 कच्चा पापड. कच्चा पापड पक्का 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 पापड. कच्चा पापड़ पक्का पापड़. 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 कच्चा पापड़ पक्का. वही रे सेम. ओ जेली जेली हो ना. ले ले पैसा ले. पैसा ले जेली देना ना. 5 ना ना. वा एनर्जीसाठी जोरदार टाळ्या बंद करू मंडळी प्लीज. थँक्यू. प्राईज खरं तर मॅमने दिलं पाहिजे हो की नाही? काय म्हणता? हो. आता फुकाणा होता थोडासा. प्रमोद जाधव सर यांनी सुद्धा मंचावरती यायचे प्लीज. अंजली मॅम आणि प्रमोद सर यांचं सुद्धा थोडंसं आपण टेस्टिंग घेऊया. काय म्हणता? स्टार्ट. हां बॉर्डरवरती उभे राहा. तळ्यात मळ्यात पुन्हा एकदा थोडंसं मॅम आणि सरांसाठी स्पेशली. जोडी नंबर 1 चा मेन थीम. आता जोडी पण उभे राहिले. तर लेट्स सी बघूयात आपण. सर कॉन्सन्ट्रेट. मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. ठीक आहे. ओके आता एक उखाणा होतात. काय म्हणता मंडळी सगळे?
इंजेक्शन हॉस्पिटलमध्ये मी देते सर्वांना इंजेक्शन आणि माझं आहे आयुष्यभराचं कनेक्शन. क्या बात आहे वा. मॅमचं पण ऐकूया आता. गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी आदित्यचं नाव घेते जोडी नंबर 1 कॉम्पिटिशनच्या दिवशी. वा वा क्या बात आहे. मॅम तुमचं पण होतं. प्लेट में केक प्रमोदराव मेरे लाखों में एक. क्या बात आहे. साहेब तुमचं पण कुठलं पण घेऊ शकता तुम्ही, असं काही नाही. मी सांगेन ते घ्या. ईस्ट ऑर वेस्ट अंजली मॅम इज बेस्ट. काय म्हणता? टाळ्या उद्या प्लीज. थँक्यू. जोडी नंबर 1 या कार्यक्रमात तिघे स्पर्धक या ठिकाणी उत्तम अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी गेम्स खेळले आहेत. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होतात प्लीज. खूप कॉन्सन्ट्रेट मात्र या दोन्ही कपलचा होता, या कपलचा होता करत आहे. हॅपी कॉंग्रॅच्युलेशन. आजच्या या कार्यक्रमास परीक्षक म्हणून लाभलेले ही सोलापूरचे ग्रेट फॅशनिस्ट सैफान सर आणि मोहसिन सर दोघांना नम्र विनंती आहे की त्यांनी मंचावरती यावं आणि स्पर्धकांचे सन्मान करावा अशी विनंती आहे. विनरचे या ठिकाणी सन्मान करावा. व्हेरी हॅपी कॉंग्रॅच्युलेशन. त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. अतिशय छान मुकाणा, कलात्मकचा गेम, त्यांचा एनर्जी अतिशय मस्त अप्रतिम. परीक्षकांच्या वतीने त्यांना या ठिकाणी सोन्याचा नथ देत आहेत आणि तसे ट्रॉफी पण या ठिकाणी उत्स्फूर्त करीत आहे. जोरदार टाळ्या होतात प्लीज. व्हेरी हॅपी कॉंग्रॅच्युलेशन. वा अशी एनर्जी खाली होती. वा क्या बात आहे. जीवनधारा ग्रुप्स यांच्याकडून मोहसिन सरांचे सुद्धा या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे. त्यांचेही मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे.
ड्रॉ कुपन कोणाला आलेला आहे? मी कुपन घोषित करीत आहे. लकी ड्रॉ कुपन, बरेच लकी ड्रॉ कुपन आहे. त्याच्यामध्ये विशेष जे आहे ते तात्यांच्या हातून जे आलेले आहे ते मी आता घोषित करणार आहे. सुशीलाबाई ममाणे इथे असतील तर त्यांना गिफ्ट मिळणार आहे. आहेत उपस्थित? मॅडम आहे. फर्स्ट कुपन या ठिकाणी जे निघालेला आहे त्याचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी आहे, तर त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करून त्यांना गिफ्ट नक्कीच मिळून जाईल. नेक्स्ट कुपन सेकंड कुपन मी घोषित करीत आहे. इथे असतील तर यायचे मंचावरती. आरती वैद्य आहे. आरती वैद्य या सभागृहात आहे. इमॅजिनही करू शकत नाही त्याच्या मागचा कष्ट काय असतो. ह्या एक्झिबिशनसाठी जवळपास 2 ते 3 महिने द्यावं लागतात. मग कुठे जाऊन 2 दिवसाचा एक्झिबिशन होतो. तर ते सगळं अंजली मॅडमनी स्वतः एकटी असून, आणि मी 2 वर्षाचा बाळ आहे वाटतं त्यांचा, 3 वर्षाचा बाळ आहे. तर त्या चिमुकल्याला सोबत घेऊन मी बघितलं मॅडमना की ते, आणि मला वाटतं सोलापुरात पहिल्यांदाच होतं, लॉकडाऊन नंतरचं पहिल्यांदाच मॅडमचंच एक्झिबिशन होतं. तर त्यांनी एक्झिबिशनला प्रमोट केलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या सगळे स्टॉल होल्डर, कारण असे इव्हेंट व्हायलाच पाहिजे. जोपर्यंत इव्हेंट होणार नाही तोपर्यंत इव्हेंट इंडस्ट्री पुढे जाणार नाही. तर मी म्हटल्यासारखं मॅडमनी 3 महिन्याचा कष्ट घेतलेला आहे 2 दिवसासाठी, आणि आपण फक्त 2 दिवस येतो, स्टॉल लावतो आणि आपला फीडबॅक देतो, कसं झाला इव्हेंट, असं झाला कसं झाला, निघून जातो. तर माझं मत असं आहे, इव्हेंट हा सक्सेसफुलच झालेला आहे बिकॉज सगळे स्टॉल भरलेले आहेत. जेव्हा एखाद्या एक्झिबिशनमध्ये सगळे स्टॉल भरतात तर तो एक्झिबिशन ऑटोमॅटिक सक्सेस होतो. तर एक्झिबिशनसाठी सर्वात महत्त्वाचं आहे की स्टॉल भरणे, आणि तेही एवढ्या मोठ्या प्रमाणात, जवळपास 40 स्टॉल आहेत मला असं वाटतंय. तर एकटी फिमेल चिमुकल्याला घेऊन 40 स्टॉल अप्रोच होणे, मला वाटते 40 स्टॉल करण्यासाठी जवळपास 200-300 लोकांना भेटावं लागतंय. त्या 200-300 लोकांना भेटल्यानंतर 40 लोक कन्व्हिन्स होतात आणि मग कुठे जाऊन तो एक्झिबिशन सक्सेस होतो. तर अंजली मॅडमचं आपण किती जरी कौतुक केलं तर ते कमीच आहे. वैशिष्ट्य म्हणजे फिमेल असून त्यांना महिलांसाठी काहीतरी करायची जी आवड आहे त्याला आपण हॅट्स ऑफ करतो, आणि ते खरंच खूप छान. जसं आम्ही आलो आज बघितलं एक छानसं वातावरण दिसलं. इतकं पाऊस असून सुद्धा इथं गर्दी आहे, तर ते एक बरं वाटलं. आणि मला वाटतं काल आणि आज बऱ्यापैकी खूप चांगलंच वॉकिंग आलेलं आहे, आणि कुठलाही स्टॉल होल्डर मला वाटतं नाराज झालेला नाही, आणि झाला असेल तरी होऊ नका, मला एवढंच म्हणायचं आहे. बिकॉज कुठलाही एक्झिबिशन जेव्हा पहिल्यांदा होतो तर अशा प्रकारचं स्ट्रगल किंवा अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात. तर आपण त्या सगळ्या गोष्टी सोडून टाकायचे आणि पुढे जायचं, आणि पुढच्या वेळी जेव्हा मॅडम करतील इव्हेंट तर आणखी सुद्धा चांगल्या सपोर्ट आपण त्यांना देऊया. 40 पेक्षा पुढच्या वेळेस 80 स्टॉल होतील असं आपण त्यांना प्रतिसाद देऊयात मॅडमना, कारण एक्झिबिशन तेव्हा सक्सेस होतो जेव्हा एखाद्या ऑर्गनायझरला 30 स्टॉल होल्डर सपोर्ट करतात. तर ऑलरेडी हा एक्झिबिशन सक्सेसफुल झालेला आहे, आणि मॅडमनी जे 2-3 महिन्याचा कष्ट घेतलेला आहे ते सक्सेसफुल झालं. आणि तसंच त्यांनी जे विविध प्रकारचे कार्यक्रम तिथे ठेवले होते, मला वाटतं कपल शो होता, हस्ताक्षर स्पर्धा होती, फॅन्सी ड्रेस होता, त्यानंतर तर एक्झिबिशन विथ अदर ॲक्टिव्हिटीज, म्हणजे हे खूप कमी बघायला मिळतं आपल्याला. आणि ते स्वतः स्टेजवर थांबून पुढाकार घेऊन मी बघत होतो, आणि कच्च्या बाबड पक्का बाबड, कच्च्या बाबड पक्का बाबड, कच्च्या बाबड, हे जे त्यांनी म्हटलेलं आहे ना, ते जी एनर्जी होती ती खरंच खूप जबरदस्त एनर्जी होती मॅडमची. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या लावल्या. आणि हॅट्स ऑफ अँकर, खूप छान अँकरिंग आहे, आणि वातावरण खरंच खूप छान आहे. सोलापूर असे इव्हेंट व्हायलाच पाहिजे. आणि माझ्यासोबतचे माझे मित्र आहेत फॅशन डिझायनर, सोलापूरचे सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर
सैफल इनामदार आपल्यासोबत आहेत, तर त्यांचंही तेच मत होतं की खरंच खूप छान इव्हेंट आहे आणि मॅडमनी इन्व्हाइट केलं त्यासाठी आम्ही आभार मानतो आणि असे इव्हेंट नेहमीच व्हावा. मॅडमबद्दल बोलू जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे. तर थँक्यू सगळेजण इथे. ऑब्विसली मॅडमनी जसं म्हटलंय की सरांचा सपोर्ट मॅडमला असल्यामुळेच हा इव्हेंट होतोय, ते तर ऑब्विस ते मॅडम तुम्ही बोलता. पण मी मॅडम बद्दल बोलू इच्छितो की खरंच एक फिमेल असून सोलापुराच्या महिलांना त्यांनी पुढाकार देतात, तर त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या सगळे स्टॉल होल्डर प्लीज कम ऑन. सो थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच सर. खरं तर जीवनधारा ग्रुप्सकडून अंजली सागवांनी हा सुंदर असा उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवला. त्यांचं संपूर्ण कार्यक्रमाचं मर्म तुम्ही सांगितलं त्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर. आणि मी अंजली मॅम यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आहेत का सगळेजण स्टॉलवर? सगळेजण जरा शांत झालेले दिसत आहे. खरं तर पाऊस पडलाय त्यामुळे पण थोडंसं पुस्तक झालेलं आहे, पण काही हरकत नाही. यानंतरचा जो इव्हेंट असणार आहे किंवा स्टॉलच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी जे कार्य आपण करणार आहेत ते खरंच आपलं अशा पद्धतीनं असणार आहे की प्रत्येक माणूस या गेटवरनं जाताना प्रत्येक माणसावरती प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती स्माईल असलं पाहिजे, हेच माझे प्रयत्न आहे. हे जे काही सर्व उभं केलेलं आहे तर एक मेव क्रिकेट माझ्याकडे अजिबात नाही. ते फक्त माझे जे सासरे आहेत आणि माझे जे मिस्टर आहेत त्यांच्यासाठी फक्त हे क्रिकेट जातात. कारण जेव्हा फॅमिली सपोर्ट मिळत नाही तेव्हा महिला किती जरी शेअरिंग करणारी असो किंवा किती मेहनती असो त्याला काहीच काही राहत नाही. तेव्हा एक फॅमिली सपोर्ट जेव्हा एका डोंगराचा पाठीमागे उभा असतो ना, तर हे कोण आहे दोन खांब आहेत मी समोर जे आहे ना ते फक्त ह्या दोन लोकांना आहे. त्यांच्यासाठी एकदम स्वतः काय केलं पाहिजे. हे गाइस, इट्स टाइम नाउ टू साइन आउट. आज का ब्लॉग आपको कैसा लगा कमेंट कर बताइए, और मेरा चैनल ज्ञान्स फुटप्रिंट्स ज़्यादा से ज़्यादा लाइक करें, शेयर करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें. चलते हैं, मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में.